नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी अतिशय इम्पॉर्टंट टॉपिकवर चर्चा करणार आहे, जे की आहे तुमची लँग्वेजमध्ये मी स्पेसिफिकली हिंदी व या विषयावर बोलणार आहे. तुम्ही या विषयामध्ये खूप इझिली 95, 96, 97 इतकं स्कोअर करू शकता. मी पण माझ्या बोर्ड एक्झाममध्ये 96 स्कोअर केलेलं. तुम्ही पण ते इझिली स्कोअर करू शकता. मी आज याच्याबद्दल तुम्हाला एक बेस्ट स्ट्रॅटर्जी देणार आहे, जे तुम्ही अप्लाय केला तुमच्या लँग्वेजसाठी तर तुम्हाला नक्कीच 90 अबव तर मिळणारच, 95 पण मिळू शकतात जर का तुम्ही चांगलं त्यावर काम केला तर व्हिडिओ पूर्ण बघा. मी व्हिडिओमध्ये खूप सारी ट्रिक्स सांगणार आहे, मिस करू नका आणि व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर बघा, पहिला तुमच्या हिंदीच्या पेपरमध्ये तुम्हाला 5 विभाग देतात, ज्याच्यामध्ये पहिला विभाग असतो तो गद्याचा असतो, दुसरा विभाग असतो पद्याचा, तिसरा स्थूल वाचन असतो आणि चौथा तुमचा व्याकरण आणि पाचवा असतो तो उपयोजित लेखनचा असतो. मग विभाग 1 मध्ये तुम्हाला टोटल मार्क्स दिलेले असतात ते 20 म्हणजे 20 मार्क तुम्हाला ह्याच्यामध्ये देतात. हे तुम्ही इझिली स्कोअर करू शकता. त्यामध्ये तुम्हाला 1 मार्क्स तुमची जाण्याची शक्यता असते. त्याच्यामध्ये पण तुमचं स्वमतमध्ये पण जाऊ शकतात ते मार्क्स, फक्त स्वमतमध्ये जाणार जर का तुम्ही आकृतीतून व्यवस्थित लिहिला असाल तर, क्वेश्चनचा आन्सर दिला असेल तर. तुम्हाला प्रश्न अ मध्ये तुम्हाला 8 गुण मिळणार आहेत आणि प्रश्न आ असतो तो पण 8 गुणांचा असतो आणि प्रश्न ई असतो तो 4 गुणांचा असतो. तर तुम्हाला इथं पहिल्या प्रश्न अ मध्ये पण पॅरेग्राफ दिलेला असतो आणि तुम्हाला त्याची उत्तरे लिहायची असतात. आणि इथं तुम्ही प्रश्न जो शेवटचा असणार आहे तो तुमचा असणार आहे पर्सनल रिस्पॉन्स, म्हणजे की स्वमतचा प्रश्न असणार आहे. तुम्ही इथे आहे का नाही तुमचं स्वमत व्यवस्थितपणे मांडला तर तुम्हाला इथं नक्कीच पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. तर प्रश्न आ पण बघू शकता तुम्ही. इथं तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जो पण दिलेला असतो पॅरेग्राफ, जे पण धडे आहेत ते तुम्ही व्यवस्थित वाचून जावा. तुम्हाला हे इझिली म्हणजे क्वेश्चनचे आन्सर लिहिता येतात, ज्याच्यामुळे तुमची मार्क्स कट होणार नाहीये त्याची शक्यता नसतेच. तर विभाग पहिल्यामध्ये तुम्ही इझिली स्कोअर करू शकता आणि हे लगेचच तुमचं व्हायला हवं, जेणेकरून तुम्हाला निबंधला उपयोजित लेखनमध्ये जास्त वेळ देता येतो. तर इथं तुम्ही बघू शकता, इथं तुम्हाला टोटल या विभागामध्ये 3 स्वमतचे प्रश्न दिसणार आहेत. मग याच्यामध्ये तुमची जास्तीत जास्त 1 किंवा 1.5 मार्क तुमचा कट होऊ शकतो. 1.5 मार्क म्हणजे 1च मार्क तुमचा कट होणार, हाफ मार्क्स तुम्हाला ते गृहीत धरत नाही बोर्डवाले. मग त्याच्यासाठी तुम्ही इथं 1 मार्क्स गेला तर तुम्हाला 19 तर आरामात पडू शकतात. जो तिसरा ई प्रश्न दिलेला असतो तो अपठित असतोय, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले तर ते व्यवस्थित करा. याचं तुम्हाला जर का एक पण प्रश्नाचे जे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवला तर तुम्हाला हे व्यवस्थित करता येतो. तर बघा, तुमचा दुसरा विभाग दिलेला आहे पद्य, जो कविता असतात तुमच्या चॅप्टर मधले, त्याचा तुम्ही व्यवस्थितपणे भावार्थ केला, त्याचं एक वर्ड टू वर्ड मिनिंग समजून घेतला. त्याचं तुम्हाला ऑर साठी प्रश्न विचारलेले असतात ते तुम्ही व्यवस्थित केला तर तुम्हाला इथं पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. भावार्थ व्यवस्थित करा, जेणेकरून तुम्हाला इथं जो शेवटचा प्रश्न विचारलेला असतो तो भावार्थवरच असतो आधारित. बघा, 4 पंक्तियों का सरल अर्थ बताइए. तर इथं तुम्हाला पंक्तीचा अर्थच आहे, तुम्हाला ती कविता समजल्याशिवाय तुम्ही लिहू शकणार नाही आहे, म्हणून तुम्ही भावार्थ व्यवस्थित करा, ते कविता समजून घ्या. आणि इथं तुम्ही बघू शकता की काय काय सोपे सोपे प्रश्न विचारलेले आहेत ते तुम्ही इझिली टॅकल करू शकता. इथे तुमची मार्क जाणार नाही, जाण्याची कमच शक्यता आहे. इथं बघा, आणि तुम्हाला एक इम्पॉर्टंट कविता सांगणार आहे मी, की जी गिरीधर नागर आणि जो वर्षे ही जलद आहे, ती 2 कवितांपैकी एक कविता तर येते. खूप इम्पॉर्टंट आहे ती कविता, त्याचं तुम्ही व्यवस्थितपणे भावार्थ करून जावा. इथं तुम्ही बघू शकता की इथं प्रश्न काय विचारतात, की आता इथं बघा, निम्न अर्थ के शब्द लिखिए. याच्यामध्ये तुम्हाला शब्दांचा अर्थ लिहायचा असतो. जसं की तुम्ही ही बघू शकता की ही जी भाषा आहे ती आपली मराठी भाषा नव्हे आहे. मग याच्यामध्ये तुम्ही जी भाषा आहे तिचा की नाही व्यवस्थित जर का इथं खल म्हणजे काय, दुष्ट व्यक्ती, परंतु इथं खल म्हणजे आपल्याला तो अर्थ माहिती नसतो. मग इथं त्यांनी विचारतात की झुकणा म्हणजे काय आहे, ते अर्थाचा तुम्हाला इथं शब्द हुडकून तिथं लिहायचा असतो. मग याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ व्यवस्थित माहिती असायला पाहिजे, भावार्थ माहिती असायला पाहिजे. आणि इथं तुमचा शेवटचा प्रश्न काय असणार आहे, तुमचा ते अंतिम 4 पंक्तियों का सरल अर्थ लिखिए, ज्याच्यासाठी तुम्हाला भावार्थ करायला तर पाहिजे. तर विभाग तिसरा दिलेला आहे बघा, पूरक पठण. हे पण सिलेबस मध्ये दिलेले असतात की पूरक पठण जे तुम्हाला चॅप्टर्स असतात ते तुम्हाला चॅप्टर दिलेलं म्हणजे पॅरेग्राफ दिलेला असतो, त्याच्या आधारे तुम्हाला इथे प्रश्न विचारतात. हे पण एक अतिशय सोपा प्रश्न असतो. तुम्ही हे तर एकदम सोपे प्रश्न करू शकता. इथं तुमचं हाफ मार्क्स जाऊ शकतात.
तर इथं बघा हे पण तुम्हाला दिलेलं एक अतिशय सोपं आहे. आणि पुढचा विभाग येतो तो म्हणजे व्याकरणचा असतो. मुलांची मार्क्स इथं जाऊ शकतात म्हणजे जातात. मग मला या विभागामध्ये आउट ऑफ आउट मार्क्स पडलेले आहेत. तर तुम्ही ते आउट ऑफ आउट मार्क्स कसं करू शकता, जर का तुम्हाला या पूर्ण विभागासाठी ट्रिक्स पाहिजे असतील, तुम्ही याला लगेचच कसं 5 मिनिटात सोडवू शकता, हे विभाग लगेच आवरू कसं शकता, याच्यासाठी ट्रिक्स हवी असली तर कमेंटमध्ये मला सांगा की मॅडम आम्हाला व्याकरण विभागावर व्हिडिओ हवा आहे, प्लीज ते द्या म्हणून. मी ते नक्की बनवेन तुमच्या कमेंट्स आल्या तर. तुम्ही इथं बघू शकता की अतिशय सोपा जो पहिला प्रश्न असतो तो शब्दभेद अर्थ असतो. आणि शब्दभेद मध्ये पण विकारी आणि अविकारी असतो. त्यामध्ये विकारी शब्दावरच तुम्हाला विचारलेले असतात. अविकारीचा तुम्हाला अभ्यासच करायचा नसतो. विकारी शब्द दिलेले असतात त्यामध्ये प्रकार असतात, ते यांचा तेवढं तुम्ही अभ्यास केला, ते ओळखता आलं म्हणजे तुम्ही नाही तर 1 मार्क्स मिळतोय. तर दुसरा प्रश्न तुम्ही बघू शकता की जो असतो अविकारीवर असतो. याच्यामध्ये तुम्हाला प्रकार ओळखायचा नसतो, फक्त ते तुम्हाला शब्द दिलेले असतात त्यांचा वाक्यात उपयोग करायचा असतो. ते पण तुम्ही इझिली करू शकता. याच्यामध्ये 1 मार्क्स तुम्हाला. आणि याच्यामध्ये ऑरला 2 प्रश्न दिले आहेत, त्यापैकी एक जर का तुम्ही यूज केला तर तुम्हाला पास होते. ऑरचे प्रश्न सोडवत बसू नका, जेणेकरून तुमचा वेळ इथं वाया जाऊ शकतो. वाया घालू नका अजिबात वेळ. तुम्हाला निबंध उपयोजित लेखनमध्ये वेळ हवा असतोय, मग इथं कुठंही तुम्ही वेळ वाया घालवू नये. तर इथं तुम्ही बघा संधिविच्छेदसाठी पण माझ्यापाशी खूप अमेझिंग ट्रिक्स आहेत, जेणेकरून ते पण तुम्ही लगेचच समजू शकता. सहाय्यक क्रिया, प्रेरणार्थ क्रिया यांच्यासाठी पण खूप इझिली माझ्याकडे ट्रिक्स आहेत. प्लीज कमेंट करा जर का तुम्हाला हवे असतील तर. व्याकरणसाठी मॅडम मला व्हिडिओज हवे आहेत, प्लीज आमच्यासाठी ते अवेलेबल करून द्या. मी नक्कीच व्हिडिओ बनवेन जर का तुमच्या कमेंट आल्या तर. बघा इथं तुम्ही बघू शकता खूप सोपे प्रश्न असतात, याच्यामध्ये तुम्ही इझिली मार्क्स करू शकता आउट ऑफ आउट. तर इथं तुम्ही स्पेशली 6वा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक मार्क्स जायला कामा नाही. बघा तुम्हाला इथं मुहावरा दिलेला असतो, त्याच्यामध्ये 2 मुहावरे, याच्यापैकी तुम्हाला 1 मुहावऱ्याचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा असतो. जर का तुम्हाला हे जमत नाही, तुम्ही केव्हा बघितलाच नाही आहे की मुहावरा काय असतो, त्याचा अर्थ काय असतो, तर तुम्हाला हे नाही म्हणजे येत असेल तर ठीक आहे. त्यांनी साठी एक आणि प्रश्न दिलाय बघा, की तुम्हाला इथं वाक्य दिलेलं असतं, याचा अर्थात इथं तुम्हाला हे दिलेलं असतं आणि त्याच्या खाली अंडरलाईन पण केलेलं असते. काय गोल्डन चान्स आहे तुमच्यासाठी. इथं तुमचं मार्क जायलाच कामा नाहीये. बघा इथं तुम्हाला ऑप्शनसाठी दिलेले असतात की कोणताही तुम्ही एक मुहावरा त्यामध्ये वापरून ते वाक्य पूर्ण करायचंय. इथं बघा, पंडित बुद्धिराम काकी को देखते ही क्रोध में आ गया. क्रोध में आ गया हे तर खूप सोपा प्रश्न आहे. क्रोध में आणं म्हणजे काय, रागवणे असं असतो. मग याच्यासाठी काम फुटणं हे तर येणार नाही. काम फुटणं म्हणजे भयभीत होणे असं काहीतरी येतंय. मग और साठी काय, तिरमिला जाना. मग हे नाही येत तर हे तर येणारच ना, मग तुम्ही ते घालू शकता. इथं वाक्य पूर्ण करू शकता. इथं तुम्हाला इझिली मार्क्स मिळतात. आणि हे कारकसाठी पण ट्रिक्स आहेत, जर का तुम्हाला हवा असतील तर प्लीज कमेंट करा. इथं तुम्हाला बघू शकता, इथं व्याकरण इथं खतम होतं आपला समाप्त. आणि जो शेवटचा आपला विभाग आहे 5वा, रचना विभाग, उपयोजित लेखन. उपयोजित लेखनमध्ये मार्क्स जातात, तिथंच जातात मार्क्स मेन म्हणजे. पत्रलेखनमध्ये तुमचा अर्धा मार्क जातो. व्यवस्थितपणे जर का तुम्ही पत्र लिहिला तर तुमचं तिथंच अर्धा मार्क जाणार, फक्त अर्धा मार्क घालवते तिथं, आणि जास्त मार्क्स नाही जात. आणि जर का तुम्ही दुसरा प्रश्न बघितला, याच्यामध्ये मार्क्स कट होणार नाहीयेत. इथे तुम्हाला 4 प्रश्न तयार करायचे असतात. जर का तुम्ही 4 प्रश्न तयार केले तर झालं, मार्क्स पैकीच्या पैकी तुम्हाला मिळतात. आणि इथं 5 प्रश्न तयार करा. 4 म्हणजे 4च करू नका, 5 प्रश्न तयार करा. जर का एक पण प्रश्न त्यामधला चुकला तर तुम्ही ऑर्डर लिहिलेला आहे तो प्रश्न काम येऊ शकतो. तर बघा, प्रश्न आ दिलेला आहे वृत्तांत लेखन. वृत्तांत लेखनासाठी मी काय सांगणार तुम्हाला की शिक्षक जे पण आपल्या सण समारंभ असतात, जे जयंत्या असतात, त्यांची तुम्ही तारखा लक्षात ठेवून घ्या. म्हणजे पाठांतर करा की केव्हा काय असतं, बालदिन केव्हा असतो, बालिका दिन केव्हा असतो, सावित्रीबाई फुले जयंती केव्हा असते, गांधी जयंती केव्हा असते, शिक्षक दिन केव्हा असतो, असं तुम्हाला विचारतात. त्याच्यावर तुम्ही लिहू शकता. मग ते तुम्हाला मेन तारीख आठवायला पाहिजे की केव्हा समारंभ असतो, केव्हा ती जयंती असते, जेणेकरून ते तुम्ही जाहिरात पुढे लिहू शकता. जर तुमचं डेट आणि हे चुकलं तर तुम्हाला मार्क तिथं जाणार म्हणजे जाणारच. तर बघा इथं कहाणी लेखन, साठी कहाणी लेखन आहे, तुम्ही ते पण करू शकता. पण याच्यासाठी टाइम जास्त जातो, इथं जास्त जाणार नाही तुमचा टाइम. इथं टाइम तुम्हाला वाचवायचा असेल तर तुम्ही हे करू शकता. आणि तुम्हाला दुसरा दिलेला विज्ञापन लेखन. विज्ञापन लेखनसाठी आकर्षित विज्ञापन तुम्ही जर का चांगला सुटसुटीत व्यवस्थितपणे लिहिला तर तुम्हाला इथं 5 मार्क मिळतात. ओके. तर तुमचा शेवटचा जो प्रश्न असणार आहे तो निबंध. तर निबंधमध्ये इथं तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स नाही मिळू शकत. इथं तुमचं 1 मार्क तर त्यांनी घालवणार जर का तुमची व्यवस्थित हँडरायटिंग असेल, प्रेझेंटेशन प्रॉपर असेल, टायटल व्यवस्थित असेल. आणि जर का तुम्ही निबंध लिहायला तर टायटल व्यवस्थित देणे तर गरजेचे आहेच. आणि तुम्ही जे सुरुवात करताय ते आकर्षितपणे करा, जेणेकरून त्या एक्झामिनर जो पेपर चेक करतो
त्याला व्यवस्थितपणे जर का ते दिसलं ना तर तो वगैरे तुम्हाला पैकीच्या पैकी म्हणजे 6 तर मार्क तुम्हाला देतोच इझिली. तो जास्त काय वाचणार नाही आहे तुमचा पेपर. मग तुम्ही तिथं व्यवस्थितपणे जरा मांडणी केली, व्याकरणचे 2-3 वाक्य तुम्ही ॲड करा तिथं, मुहावरांचा प्रयोग करा आणि त्या मुहावऱ्याला तुम्ही खाली अंडरलाईन केला तर उत्तमच. मग तुम्हाला तो मार्क्स देतो म्हणजे देतोच. आणि तुम्हाला कमीत कमी 3 पान तर निबंध लिहावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला 6 मार्क देता येणार नाही. तर ते तुम्ही कब्जात करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी थँक्यू. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.